राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी. कोण बाजी मारणार? आज निकाल. सरासरी 50% मतदान झाल्याचा राज्य निवडणूक आयोगाचा अंदाज. मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. मुंबई महानगरपालिकेचा गड ठाकरे राखणार की महायुती बाजी मारणार? आज चित्र स्पष्ट होणार. 3 एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीची मुसंडी. ठाकरे बंधूंना धक्का बसणार. ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत. मुंबईत ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप सेनेची सत्ता. महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज. ठाकरे बंधूंना 58 ते 68 तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यात प्रापच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत. दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज. पिंपरीमध्ये प्रापच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष. अजितदादांना मोठा धक्का. भाजपला 64, दोन्ही राष्ट्रवादीला 53 तर ठाकरेंना 9 आणि मनसे काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला. भाजपला 29 ते 32, शिंदेच्या शिवसेनेला 18 ते 21, दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागांचा अंदाज तर काँग्रेसला 19 ते 23, ठाकरेंना 3 ते 4 आणि मनसेच्या पारड्यामध्ये 1 जागा पडण्याची शक्यता. राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांचा आभार मानणारं ट्विट. पुणेकर योग्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देतील हा विश्वास. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची प्रतिष्ठा पणाला. ठाण्याच्या मानपाड्यात शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा. मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या. केंद्रावर मीनाक्षी शिंदेंचा मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी. महापालिका निवडणुकीदरम्यान मतदार संतापले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट तर काही मतदारांची नावं यादीमध्ये नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचा आरोप. मुंबईत मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप. बोटावरची शाई पुसतानाचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल. निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही. मतदानासाठी मार्करचा 2011 तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर. आयुक्त दिनेश वाघमारेंचं स्पष्टीकरण. मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा वापर सुरू. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगासोबतच सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप. आधी अनेक वेळा मार्कर पेनचा वापर. मात्र काही लोक निकाल आल्यावर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत. फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. बोटावरची शाई पुसली जातेय. ही निवडणूक आयुक्त आणि फडणवीसांची मिलीभगत. निवडणूक आयुक्त कशाचा पगार खात आहेत? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सल्लागार सडके, ठाकरे बंधू रडके. तुमची शाई का गेली नाही याचं उत्तर ठाकरेंनी द्यावं. शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर आशिष शेलारांचा पलटवार. मुंबई पालिका आयुक्त आणि कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा. बैठकीत काय शिजलं? राऊतांचा भाजपला खोचक सवाल तर ठाकरे बंधूंकडून राऊतांना असे ट्विट करण्याचे आदेश. चित्रा वाघांचा पलटवार. वसईच्या प्रभाग 22 मधील सेठ विद्यामंदिर मतदान केंद्रावर भाजप बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज. नालासोपाराच्या पेल्हारमधील मतदान केंद्रावरती राडा. दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेकांचं मतदान बाकी. वेळ संपल्यामुळे मतदान बंद केल्यानंतर बाचाबाची.